अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा गाजलाय तो एका नेत्यामुळे आणि त्या नेत्याचं नाव आहे नवाब मलिक। ऑगस्टमध्ये जामीन मिळाला, त्यानंतर नवाब मलिक कारागृहाच्या बाहेर आले। पण राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर नवाब मलिक यांची भूमिका काय? ते अजित पवार गटात जाणार की शरद पवार गटात, हे आजपर्यंत गुलदस्त्यात होतं। आज अचानकपणे नवाब मलिक हिवाळी अधिवेशनामध्ये हजर झाले। इतकंच नाही तर ते सत्ताधारी बाकावरही बसले। त्यातून त्यांचा पाठिंबा अजित पवारांना आहे हे उघड झालं। पण हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीसांनी एक लेटर बॉम्ब टाकला आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले। पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट। सूटबूट घालून नवाब मलिक नागपूरला अधिवेशनाला पोहोचले। अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले। एवढंच नव्हे तर सत्ताधारी बाकांवरही बसले। त्यामुळे नवाब मलिक हे महायुतीत गेल्याचं स्पष्ट झालं। पण मलिकांचं महायुतीत जाणं आणि सत्ताधारी बाकांवर बसणं हे भाजपला मान्य झालं नाही, कारण देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना थेट पत्र लिहून मलिकांना विरोध केला। फडणवीस म्हणतात, माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री नवाब मलिक हे विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते। विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे। त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभी स्पष्ट करतो। परंतु ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणं योग्य ठरणार नाही असं आमचं मत आहे। सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा। सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्यानं बाहेर आहेत। त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचं जरूर स्वागत करावं। मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं हे योग्य होणार नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आपल्या पक्षात कोणाला घ्यायचं हा सर्वस्वी आपला अधिकार आहे, हे मान्यच आहे। परंतु त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो। त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे। त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही। आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल अशी मला आशा आहे। देशद्रोहाचे आरोप आम्ही केले असतील, त्यांचं निर्दोषत्व सिद्ध झालेलं नसेल आणि ते सत्ताधारी पक्षामध्ये त्याचा सहभाग होत असेल तर ते आम्हाला मान्य नाही, किंबहुना पसंत नाही, हे धाडसानं सांगणारं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांचं या ठिकाणी आहे। कारण सकाळी आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी ज्यावेळेला आक्षेप घेतला त्यावेळेला देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले नाहीत। हे पत्र सार्वजनिक करण्याऐवजी वैयक्तिक हाऊस संपल्यानंतर ते जर घेतले असतील, सांगितलं असतं की दादा नवाब भाईंची आम्हाला अडचण आहे, त्यामुळे नवाब भाईंना थोडं दूर ठेवा, तर मला असं वाटतं त्याच वेळी त्या विषयावर पडदा पडला असता। महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत। शिंदे साहेबांचा पक्ष एकत्र आहे, भारतीय जनता पार्टीचा एकत्र आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही एकत्र आहोत। पण आम्ही जर तिघं एकत्र आहोत तर अशा पद्धतीने जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने जर होत असेल तर मला असं वाटते तिन्ही पक्षांनी याच्यावर चिंतन केलं पाहिजे। ज्यांच्यावरती देशद्रोहाचे आरोप आहेत, ज्यांना अटक झाली होती, अशा परिस्थितीमध्ये देशप्रेम पहिलं, देशभक्ती पहिली आणि संस्कार पहिले या विषयातूनच त्यांनी ते पत्र दिले। आणि आपण जर पत्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल, त्यामध्ये त्यांनी फार स्पष्टपणे लिहिलं आहे, वैयक्तिक द्वेष किंवा वैयक्तिक शत्रुता कुठलीही नाही, परंतु जोपर्यंत आरोप आहेत तोपर्यंत त्यांना महायुतीत घेऊ नये। आरोपांमधनं जर ते मुक्त झाले तर निश्चितपणे आम्ही त्यांचं स्वागत करू। मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या जनतेने एक हा इतिहास आयुष्यभर लक्षात राहील अशा प्रकारचं पत्र आज देवेंद्रजींनी दिलं। देवेंद्रजी, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्रात येऊन
70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आणि बँक घोटाळ्याचा आरोप केला होता. एवढा गंभीर आरोप झाल्यावरही 48 तासाच्या आत त्यांना सत्तेमध्ये सामावून घेणे हे तुमच्या नैतिकतेमध्ये बसले होते का? आणि त्यावेळेला सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला तत्वज्ञान का सुचले नाही? अजितदादांना सत्तेत सामावून घेणे चुकीचे आहे असे सांगणारे पत्र देवेंद्रजी आपण भाजपच्या कोणत्या नेत्याला लिहाल? एवढाच साधा प्रश्न आहे. ॲफिडेव्हिट करून पाठिंबा दिला किंवा ते अजित पवार गटांच्या बरोबर आहे, म्हणजेच महायुती बरोबर आहेत. आता राहिला विषय, आज जे काही आरोप विधान परिषदेमध्ये झालेत त्यामुळे तो एक स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून कदाचित हे पत्र किंवा हे ट्विट व्हायरल केलं असावं किंवा ट्विट केलं असावं. मुळात त्यांना सप्लिमेंटरीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी पैसे दिल्याची माहिती आहे त्यांच्या मतदारसंघात. म्हणजे महायुतीचा आमदार म्हणूनच त्यांना ट्रीट करून ते पैसे दिल्याची माहिती आहे. आता भारतीय जनता पक्षाला त्यातून सुटका मिळवायची असेल, आम्ही त्यांच्याबरोबर नाही ते आमच्याबरोबर नाही दाखवण्यासाठी त्यांचा तो प्रयत्न असावा असं मला वाटतं. देवेंद्र फडणवीस सांगत असतील की त्यांना आमच्या याच्यामध्ये आणू नका, पण हे दिखावा आहे, एक नौटंकी आहे आणि जे वास्तविकता आहे ते लोकांना कळते आहे. त्याच्यामुळे या नौटंकीला देवेंद्र फडणवीसच्या राज्यातली किंवा देशाची जनता मान्य करणार नाही. सत्तेसाठी आपण हे जर कॉम्प्रोमाइज करू तर हे लोकांना आवडणार नाही. म्हणून देवेंद्रजींनी अत्यंत स्पष्टपणे पत्र लिहिलेलं आहे की आम्हाला देशापेक्षा कोणी मोठा नाही. म्हणून मी सुद्धा देवेंद्रजी जे पाठवलेलं पत्र त्याचं मी स्वागत करतो. नवाब मलिक यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, देशद्रोह्यांच्या संबंधाचे आहेत. भारतीय जनता पक्षाला अशा पद्धतीच्या आरोप असलेल्या आणि जामिनावर असलेल्या व्यक्तीच्या आधारावर आणि समर्थनावरचं सरकार मान्य नाही. अजितदादांना त्या पद्धतीचं पत्र आणि प्रत्यक्षात बोलणं या दोन्ही गोष्टी माननीय देवेंद्रजींनी केल्याच आहेत. नवाबाईंची केस कोर्टात चालू आहे, ते बेलवर आहेत आणि अनेक नेते असे या महायुतीमध्ये जे बेलवर आहेत आणि मंत्रिमंडळात आहेत. महाराष्ट्रात असेल किंवा दिल्लीत आणि अनेक राज्यांमध्ये अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टीनी सिलेक्टिव्हली ही गोष्ट करणं म्हणजे काय मागे नवाबाईंच्या मागे षडयंत्र आहे ह्याचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. सकाळीही विधान परिषदेत मलिकांच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. अंबादास दानवेंनी मलिकांचा मुद्दा उपस्थित करून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. खालच्या सभागृहात एक सदस्य आज सभागृहात बसले ज्याच्याविषयी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री सातत्यानं अशी भूमिका घेत होते की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसवू शकत नाही, अशा प्रकारची भूमिका सातत्यानं घेतली गेली. काय गुन्हे होते, काय होते हे सगळं माहिती आहे. सभागृहाचा दुसरीकडे उल्लेख करताच येत नाही. काय बोलायचंय मला या विषयावर? नाही बोलायचं उद्या परवा. बोलू नये असं थोडी आहे. नाही बोलू नये असं थोडी आहे. काय नाही, या विषयावर मी बोललेलो आहे. मला बंधन नाही लावू शकत तुम्ही नाही बंधन लावू शकत मला. तुम्ही काय लावायचं? मला सभापती बोलतील ना, तुम्ही काय झाला बंधन लावायचं? संक्षिप्तपणे घ्या विषय तुमचा. काय हा माझा मुद्दा आहे की एक सभासद विधानसभेचे सभागृहात सत्ताधारी पक्षाच्या वाकावर बसले, यांच्याविषयी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार जाहीर वक्तव्य केलेलं आहे की एका देशद्रोहाच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसू शकत नाही. उघड दाऊद इब्राहिमची वेगळ्या पद्धतीने आर्थिक व्यवहार झाले, याच्याविषयी सुद्धा सरकारची भूमिका काय आहे हे आम्हाला माहिती पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की ज्यांच्या नेत्यांनी ही भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, आम्ही मंत्रिपदावरून काढणार नाही, ते आता इथे भूमिका मांडतात. आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत आणि आमच्या बाजूला अजितदादा मांडीला मांडी लावून बसले आहेत, त्यांच्या बाजूला भुजबळ साहेब बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावं लागेल की देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर ते जेलमध्ये असताना तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढलं नाही याचं उत्तर आधी द्या, मग आम्हाला सवाल विचारा. भाजपनं नवाब मलिकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महायुतीत मोठं वादळ आलंय.
फडणवीसांच्या भूमिकेवर अजितदादा काय निर्णय घेणार आणि नागपूरला अधिवेशनाला गेलेले नवाब मलिक आता कुठल्या बाकांवर बसणार हेच पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.